नमस्ते रामराम मित्रांनो. उद्या माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्याकारणाने आईसाहेबांची छान अशी पूजा झालीच पाहिजे. कारण की वाढदिवस जरी माझा असला तरी भगवती छान दिसली पाहिजे. माझं काय, मी तर रोजच छान दिसतो. तर अशी छान अशी सुंदर आनंदात पूजा करताना मला एक कॉल आला आणि तो कॉल ऐकून मी हादरलो. म्हणजे मला अनएक्सेप्टेड गोष्ट होती ती. तर आम्ही कधी असा विचारच केला नव्हता, कारण की आम्ही कधी पॉझिटिव्ह विचार करतो. ती गोष्ट काय आहे ती बघा. नमस्ते, राम राम, जय अंबे, जय श्री महाकाल. तर मनोज बागुल 143 या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई साहेबांची छान अशी आपण पूजा केलेली आहे, कारण की उद्या आहे स्पेशल दिवस. खूप वाईट घटना घडलेली आहे आमच्या मित्रांसोबत, की आमचा मित्र, लाडका परममित्र तुषार भाऊ पगारे यांचा काल रात्री ऍक्सिडेंट झाला आहे. तर मी आजचा ब्लॉग हसी मजाकचा न टाकता, तर आजचा ब्लॉग आपण तुषार भाऊला काय झालंय, नेमकं कुठे लागलंय, कसं लागलंय, किती लागलंय हे बघण्यासाठी आपण जाऊयात. जय आंबे, जय श्री महाकाल. पुढे बघायला विसरू नका की तुषार भाऊला काय झालंय. जय आंबे. आलो आहोत हॉस्पिटलला, संत कृपा हॉस्पिटलला. गौरव दादा नाही आणि मी आलेलो आहे. पण आता तुषारला भेटूयात हॉस्पिटलमध्ये. तुषार आता शुद्धीवर आलेला आहे, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि बघूयात तुषार काय म्हणतो काय नाही. तर चला जाऊयात हॉस्पिटलला आतमध्ये. दादा इकडे बघ, लवकर क्लिअर आहे, आपल्याला आखाड पाणी काढायचंय. तुषारचं सकाळी ऑपरेशन झालं आणि तुषार खूपच डिप्रेशनमध्ये होता. तर आम्हाला पाहिल्यावर तुषारचा म्हणजे आनंद गगनातच मावेनासा झाला. म्हणजे एक असतं ना, रक्ताचं नातं नसो पण मग एक मित्र आला आणि आपले दोन्ही मित्र एकत्र आले, तर त्यावेळेस माणूस नाही का सगळं टेन्शन विसरून हसायला लागतं. कारण की त्याचं हसणं लगेच जवळ आहे, रडू तर त्याच्यापेक्षाही जवळ आहे. तुषार आमचं खूप मजाकीय स्वभावाचा आहे. मजाकीय असल्या कारणाने आम्हाला सुद्धा करमत नव्हतं आणि आम्हाला तर खूपच वाईट वाटतंय. त्यामुळं तो एवढा ऑपरेशन झालेला असताना सुद्धा आमच्या संग हसतोय. का असतं ना, आपला मित्र आला की माणूस सर्व टेन्शन विसरून जातं. तो डिप्रेशनमध्ये सकाळपासून डिप्रेशनमध्ये होता. आम्ही आलो की लगेच लागला हसायला, आम्हाला कॉमेडी करायला लागला, आम्हाला सुद्धा हसवायला लागला. आणि त्यानंतर तुषार त्याचं व्यथा सांगतोय काय झालं त्याच्या संग काय नाही. पावसा पाण्याचे दिवस चालले. प्रत्येक माझ्या यूट्यूबच्या माझ्या मनाच्या सबस्क्राईब लोकांना मला सांगणं आहे की प्रत्येकाने आपली गाडी सावधपणे चालवा, जास्त स्पीडने चालू नका, नाहीतर हा असं तुम्हाला परिणाम भोगायला मिळेल. चांगलं हॉस्पिटलमध्ये येऊन बसावं लागेल, घरच्यांना बोलून स्वतःलाही त्रास. मस्त जॅम्बे जय श्री महाकाल. मी बोलतो तुषार पगारे. माझा भाऊ मनोज आणि गौरव हे दोघं हॉस्पिटलमध्ये बघायला आले. बघू शकतो रात्री पाऊस चालू होता आणि मी स्पीडमध्ये होतो, तर माझी गाडी स्लिप झाली आणि हा खांदा माझा हा खांद्याला माझा फ्रॅक्चर झाला, म्हणजे हड्डी इथली तुटली. तर मग मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही सावधपणे गाडी चालवा. पावसा पाण्याचे दिवस चालू आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित आपण घरपर्यंत जाल. तर शेवटी माझा त्रास माझ्या घरच्यांनाच होते, तर तुमचं पण कोणीतरी घरी वाट बघतंय. बाकी सांगितलंच असेल मनोजनी काय झालं होप सो. तर अशा प्रकारे गाईज मी माझ्या मित्राला पाहून आलोय खूप डिप्रेशनमध्ये. म्हणजे माझा खूप मूड असा हॅपी होता आणि खूप कॉमेडी आहे आमचा तुषार. खूप 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 कॉमेडी आहे आणि अशा कॉमेडी माणसाचं असं होणं तर वाईट वाटतं. आणि तुम्ही बघू शकता एवढं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा तो इतका हसतोय, एवढा कॉमेडी. त्याला आम्ही पण हसवतोय, कारण की जर त्याला हसवलं नाही, हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या व्यक्तीला हसवावं लागतं, कारण की तो आधीच डिप्रेशनमध्ये असतो, त्यामुळे त्याला हसवावं लागतं. सो मी आता त्याला पाहून आलो आहे आणि म्हणजे वाईट तर वाटतंच आहे की माझा परम मित्र आहे आणि उद्या माझा स्पेशल डे, आणि त्या स्पेशल डेच्या दिवशी माझा परम मित्रच नाही असणार, तर मग तो दिवस पण मजा नाही येत ना. आणि तो एकदम कॉमेडी व्यक्ती आहे, त्याच्याशिवाय तर मजाच नाही येत आम्हाला कुणालाच, आणि कार्यक्रमात पण त्याच्याशिवाय मजा येत नाही. तो आता आजारी पडलाय. तर सर्वांना म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या सर्व मित्रजनांना, बंधूंना, सर्वांना, माझ्या आप्तेष्टांना आणि जे माझे फॉलोअर्स आहेत, जे माझे सबस्क्रायबर आहेत, सर्वांना माझी एकच विनंती आहे कळकळीची की नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचं काम चालू आहे, रस्त्याचे काम चालू आहेत, तर सावकाश गाडी चालवा, एकदम आरामात गाडी चालवा. ज्या स्पीडला तुम्ही गाडी चालवता त्याच्या पण अर्ध्या स्पीडला गाडी चालवा, जेणेकरून अशी दुर्घटना घडणार नाही. आता बघा त्याचं ते खांद्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तिथे त्यांनी ती पट्टी टाकलेली आहे याची, काय बोलतात त्या स्टीलची. तर खरंच तुम्ही पण तुमच्या शरीराची काळजी घ्या. आणि खरंच तुषार एक लाखातला शब्द बोलला की तुम्ही फास्ट गाडी चालवता पण घरी आपली कोणीतरी वाट बघत असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी का होईना तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या
व तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. त्यामुळं माझ्या हात जोडून सर्वांना विनंती आहे की आता तुम्ही बघितलं तुषारची हालत खूप गंभीर आहे आणि माझा सर्व मूड ऑफ झालेला आहे आता. म्हणजे भगवतीची पूजा तर केलेलीच आहे, भगवतीची नित्य उपासना तर आपली असतेच, पण आजच्या ब्लॉगमध्ये तुषारची दुर्घटना झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्या. नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, पावसाचं इतर शहरांमध्ये पण खूप पाऊस आहे. तर रस्त्यात खड्डे असतात, खड्ड्यांमध्ये गाडी सांभाळून चालवा, खड्डे स्किप करून गाडी चालवा व हळूहळू गाडी चालवा आणि हेल्मेटचा वापर करा. हेल्मेटचा जरी नसला तरी गाडी हळू चालवा. जय अंबे, जय श्री महाकाल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.